नमस्कार, मी प्रमिला किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज आपण झटपट होणारी, खायला चटपटीत लागणारी आणि साधी सोपी अशी आळूची पातळ भाजी बनवणार आहे। आळूची भाजी करण्यासाठी आपल्याला ही आळूची पानं घेतलेली आहेत। हे स्वच्छ धुवून घ्यायचेत। ही वडीची आळू नाहीये, ही फक्त भाजीसाठीच आपण वापरू शकतो। ही त्या पानाची देठ काढून घेतल्यात, ती छान सोलून घ्यायची। कढीपत्ता, मी इथे डाळ, शेंगदाणे आणि कॉर्न घेतलेले आहेत। तुम्हाला कॉर्न नको असतील तर तुम्ही नाही घातले तरी चालतील। मीठ आणि हिरवी मिरची। आता आपण ही भाजी धुवून घेऊया आणि छान बारीक कापून घेऊया। हे पहा, कशी मी छान भाजी चिरून घेतली। असं बारीक चिरून घ्या। देठ सुद्धा छान चिरून घेतलेत। ह्या भाजीला देठ अवश्य घाला, देठ काढून टाकू नका। आता आपण भाजी फोडणीला टाकूया। मी कुकरमध्ये टाकते, तुम्ही पातेल्यातही करू शकता। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये भाजी तयार होते। भाजीला खूप वेळ लागत नाही। थोडंसं जिरं घाला चवीनुसार, थोडासा हिंग, अर्धा चमचा हळद, मिरचीचे तुकडे टाकायचे, कढीपत्ता घाला। तुम्हाला आवडत नसेल भाजीमध्ये कढीपत्ता तर नाही घातला तरी चालेल। मिरची फोडणीला टाकून झाली की त्याच्यावरती देठ घाला। छान ढवळून घ्या। भाजी पूर्ण घाला। भाजीला एक वाफ काढूया। एक वाफ काढल्याच्या नंतर भाजी छान अशी खाली बसली। आपल्याला भाजीला गरमच पाणी वापरायचं आहे। मी एकीकडे गरम पाणी करून घेतलेलं आहे। त्याच्यात हे मी उकडून अगोदरच घेतले होते शेंगदाणे डाळ, ते घाला। थोडासा चिंचेचा कोळ घाला, कारण आंबट गोड भाजी करायची आहे। थोडंसं बेसन पीठ लावा, तुम्हाला नसेल आवडत तर नाही लावलं तरी चालेल। चवीप्रमाणे मीठ घाला। अगदी थोडंसं गरम पाणी घाला, खूप पातळ नाही करायची भाजी। भाजी छान ढवळून घ्या। रंगासाठी थोडंसं लाल तिखट टाका, रंग छान येतो। आपण हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेलेच आहेत, पण लाल तिखटाने भाजीला रंग खूप छान येतो। चवीप्रमाणे गूळ घाला, कारण आपण चिंचेचा कोळ घातलेला आहे थोडासा, म्हणून थोडाच गूळ घाला। आता आपण कुकरला 3 शिट्ट्या काढून घेऊया। आता आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता पाहूया उघडून भाजी आपली कशी तयार झाली आहे। बघा कशी छान एकजीव तयार झालेली आहे भाजी। मस्त कलरही छान आलेला आहे। आता आपली आळूची पातळ भाजी खाण्यासाठी रेडी आहे। तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। थँक्यू।